श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये. तर दिवाळीमध्ये ॲक्च्युली माझ्या फोनचा थोडासा इश्यू झाला होता, त्यामुळे मध्यंतरीच्या काळात मला काही व्हिडिओज टाकता आले नाही. पण यानंतर सगळे व्हिडिओज डेफिनेटली कंटिन्यू होतील. आणि आत्ता आहे मी माझ्या माहेरी, आणि अर्चूने असं छान सगळ्या भिंतींना फळ्यामध्ये कन्वर्ट केले. माझे बाबा ॲक्च्युली शिक्षक होते, त्यामुळे आमच्या घरात खडू हे असतातच. आणि त्याच्या हाताला एक खडू लागला आणि त्याने सगळं भिंतीवरती रंगवून टाकलं. त्यानंतर आज तुळशीचं लग्न करायचं होतं म्हणून रांगोळी काढायला घेतली, पण अर्थात अर्चू तिथे खेळत होता आणि त्याने सगळी रांगोळी खराब करून टाकली. आणि त्यानंतर तो स्वतःच रांगोळीसोबत खेळायला. काय आहे रांगोळी आहे? अशी काढतात का रांगोळी? काय हा चिची असं राडा घालतात का रांगोळीचा? काय म्हणतात त्याला? टाकायची नाही तशी. घरात जाते काकूंच्या, काकू मारतील. मग बॅट घेऊन येतील आणि चटका देतील. काकू याव बॅट घेऊन. द्या द्या, आणा आणा बॅट. बॅट आणा आणि चटका दे त्याला. मम्मीला पण सांगते बॅट आणायला. सकाळी सकाळी तर अर्चूने सगळी रांगोळी खराब केली होती, त्यामुळे मग मी नंतर रांगोळी काढायचा माझा प्लॅन ड्रॉप केला. आणि नंतर दुपारी जेवणा वगैरे झाल्यावर त्याला थोडंसं झोपवलं. आणि कारण की आज तुळशी विवाह होता, तर सगळ्यात अगोदर झाडांनाही थोडं पाणी घातलं. आणि हे आहे आमचं मोठं असं तुळशी वृंदावन. सो ते वृंदावनही छान स्वच्छ करून घेतलं. खरं तर एनिवेजही ते स्वच्छच असतं, पण थोडंसं पाणी टाकून घेतलं म्हटलं जेणेकरून थोडंसं क्लीन होईल. सो बाहेरची थोडीशी साफसफाई पण केली, झाडांनाही पाणी घातलं. आणि अर्चू झोपला होता, त्यामुळे मग पटकन रांगोळीसुद्धा काढायला घेतली. कारण की तुळशी विवाह होता म्हणून मग त्याच रिलेटेड रांगोळी काढणार होते. सो मग अशी छानशी तुळशीला साडी नेसवलेली आणि अशा पद्धतीची रांगोळी काढली. पण ॲक्च्युली झालं असं की आता बरेचसे कलरही संपलेले आहेत इथले. सो आणि माझंही गावात वगैरे जाणं झालं नाही, त्यामुळे मग फारसे कलर आणणंही झालं नाही. आणि त्यामुळे मग जेवढे कलर माझ्याकडे अवेलेबल होते तर त्याच्यातूनच मग मी रांगोळी काढून घेतली. सो अशा पद्धतीने तुळशी वृंदावन. आणि त्यानंतर कारण तुळस आणि बाळकृष्ण यांचं लग्न आपण लावतो, तर कृष्णाचाही काहीतरी टच द्यायचा होता मला रांगोळीमध्ये, म्हणून मग एक छोटंसं मोरपीसही काढून घेतलं. आणि जसं की मी म्हटलं की माझ्याकडे सगळे कलर अवेलेबल नव्हते, पण मग जे काही होते मोस्टली ब्ल्यूमध्ये 2च शेड होत्या आणि ग्रीनमध्ये तरीही एकच, आणि अगदी पोपटी रंगाची शेड होती, तर ती तर जाणारच नव्हती मोर पिसासोबत. सो मग ज्या शेड्स अवेलेबल होत्या त्याच्यातून अशा प्रकारे छोटीशी रांगोळी काढून घेतली. त्यानंतर मग गेटवरही अशी एक रांगोळी काढली जेणेकरून आत येताना छान प्रसन्न वाटावं. आणि तुळशी वृंदावनाच्या इथलंही पाणी वगैरे सगळं सुकून गेलं होतं. सो मग त्यानंतर तिथंही अशी एक छोटीशी रांगोळी काढून घेतली. आणि त्यानंतर तयारी सुरू केली ती इतर लग्नासंदर्भातली बाकीची, म्हणजे जसं की तुळशीला सजवणं असेल किंवा बाळकृष्णासाठी आसन तयार करणे वगैरे. सो मग सगळ्यात अगोदर सुरुवात केली ती मुंडावळ्यांपासून. बाळकृष्णाला तर मुंडावळी नाही घातली जात, कारण अगदीच छोटी मूर्ती असते, सो कशी घालणार. त्यामुळे मग फक्त तुळशीपुरतीच एक मुंडावळी बनवणार होते मी. आणि माझ्याकडे फक्त अशी शेवंतीची फुलं अवेलेबल होती. खरं तर चाफ्याची पण होती, पण चाफ्याची फुलं ही अर्चित घेऊन आला होता त्याच्या आजोबांसोबत वरती जाऊन, त्यामुळे ती बऱ्यापैकी त्याने चुरगळूनच आणली होती. सो मग ती फ्रेश नव्हती, म्हणून मग मी अशी शेवंतीच्या फुलांची मग मुंडावळी करून घेतली. आणि त्यानंतर आमच्या दुल्हेराजांसाठी पण असं छान असं आसन वगैरे सजवून घेतलं. हे एक रुमाल आहे माझ्या आईकडे ज्याच्यावर मोरपीस आहेत, म्हणून मग मी हे सिलेक्ट केलं होतं. 4-5 रुमाल आहेत, त्यातलं मी हे सिलेक्ट केलं कारण त्याच्यावर मोरपीस होते. आणि एक छोटंसं आसन आणि कडेने
एक असं छोटंसं हार लावला होता जेणेकरून थोडं छान वाटेल. त्यानंतर तुळशीला छान मुंडावळी घातली. आईच्याच बागेतलं छान गुलाबाचं एक रोप फूल आलं होतं तेही वाहिलं आणि एक गजरा. त्यानंतर अर्जुने जी चाफ्याची फुलं आणली होती वरून तर त्याचं फार गोंधळ चाललेला की ती पण वापर ती पण घे. सो मग त्याचा एक छोटासा असा हार बनवला होता मम्मीने आणि तो मग कृष्णाच्या इथे ठेवला होता. त्यानंतर तुळशीला छान बांगड्या आणि चुनरी वगैरेही लावून घेतली आणि तोपर्यंत थोडा अंधारही पडला होता आणि 6:45 पर्यंत लग्न लावायचं होतं कारण गोरज मुहूर्त मानला जातो तो 6:45-7चा आणि हे आहेत आमचे दुल्हेराजा. सो मग लग्नाच्या सगळ्या विधींना वगैरे सुरुवात केली आणि लग्नासाठी आमचा करवला असा छानसा तयार झाला होता. पण लहान मुलांचा काय प्रॉब्लेम असतो माहीत नाही, तयार तर छान होतात पण अजिबात फोटोज किंवा व्हिडिओज काढू देत नाहीत. सो अर्जुनही सुरुवातीला काहीसं असंच केलं होतं. तयार तर छान झाला होता पण अजिबात फोटो एकही क्लिक करू देत नव्हता मला आणि व्हिडिओजही घेऊ देत नव्हता. आणि हे होते आमचे भटजी. तर खरं तर मंगलाष्टका ह्या आम्ही मोबाईलवरच लावणार होतो आणि आज त्रिपुरारी पौर्णिमा होती त्यामुळे दारात रांगोळीवर गेटवर अशा प्रकारे दिवेसुद्धा लावून घेतले होते आणि त्यानंतर लग्नाची सुरुवात झाली. सो मग अंतरपाठाची वगैरे तयारी करून घेतली आणि विशाल मामाने एका साईडला आणि भाऊंनी आणि अर्चितने एका साईडला अशा प्रकारे अंतरपाठ पकडला आणि त्यानंतर विवाहाला सुरुवात झाली. लग्नाला परवानगी. गाईला वासरू सोडलं का गाईला वासरू? देवकाचे दिवे लावले का? हो. चला करायची का सुरुवात? सुरुवात. हा धरून उभं राहते त्याला अक्षदा पाहिजे त्याला. ते पकड टाकत ना नंतर. सावधान. आणि अशा प्रकारे सगळ्यांना अक्षदा टाकताना बघून अर्चितही लगेच भाऊंच्या कडेवरून खाली उतरला आणि त्याला वाटत होतं की सततच अक्षदा घ्यायच्या आहेत हातात आणि टाकायचे आहेत. सो नवरा नवरी अर्थात बाळकृष्ण आणि तुळस दोघांवरही तो अक्षदा टाकत होता आणि नंतर मात्र त्यांनी विशाल मामाला पकडलं आणि विशाल मामावर नेम धरून अक्षदा टाकत होता. सो खूप छान एन्जॉय केलं त्यानं हे सगळं लग्न. आणि खरं तर अर्जुने पहिल्यांदाच तुळशीचं लग्न बघितलं होतं आणि खूप छान एन्जॉय करत होता ते हे सगळं.
तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच बेल आयकनही प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही व्हिडिओ मिस होणार नाही. सो प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब माय चॅनल. आणि हो, सबस्क्राईब करायला कुठल्याही प्रकारचे पैसे लागत नाहीत. तुम्हाला फक्त सबस्क्राईब बटनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर त्याच्या शेजारी असणाऱ्या एका बेल आयकनवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्सही अगदी इझिली अवेलेबल होतील. सो अशा प्रकारे छान लग्न सोहळा पार पडला. त्यानंतर देवीची आरती झाली आणि त्यानंतर अर्जुने आणि मी फटाक्यांची आतिषबाजी केली. फार मोठ्या आवाजाचे फटाके नव्हते आणले, काही फुलबाजे, पाऊस आणि चक्र अशी फक्त याचेच फटाके होते. कुठल्याही मोठ्या आवाजाचे फटाके नव्हते, कारण अर्चित तसा अजून लहान आहे आणि मोठ्या आवाजाच्या फटाक्यांना तो बऱ्यापैकी घाबरतो, पण पाऊस वगैरे एन्जॉय करतो. आणि आता हळूहळू फुलबाजाही हातात धरतो आहे, पण फारसा आम्ही त्याला देत नाही, कारण तसा तो लहान आहे, पटकन कळत नाही त्याला. अंगावर वगैरे ओढून घेतला तर भाजण्याची शक्यता, त्यामुळे मग मोस्टली तर मीच वाजवले सगळे फटाके. आणि त्यानंतर मग मसाले भात आणि शिऱ्यावर ताव मारला. आणि आज त्रिपुरारी पौर्णिमा होती आणि सुपरमून अर्थात चंद्र हा पृथ्वीच्या सगळ्यात जवळ येणार होता, त्यामुळे सगळ्यात मोठी साईज चंद्राची दिसणार होती. सो असं चंद्राच्या छान दर्शन घेत संपला आमचा आजचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ट्यून. अर्जू चांदोमा कसा आहे? गोल गोल आहे.